कॉकरोच जनता पार्टी मुंबईमध्ये निषेध आंदोलन करणार आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर थोड्याच वेळामध्ये हे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळते आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि तरुणांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। राजकीय पक्षही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। सीएसएमटीच्या बाहेर हे आंदोलन थोड्याच वेळामध्ये सुरू होईल असं बोललं जात आहे। थोड्याच वेळात हे आंदोलन सुरू होणार आहे। मुंबईमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन केलं जाणार आहे। सीजेपीच्या वतीनं मुंबईमध्ये हे निषेध आंदोलन होणार आहे। सीएसएमटी स्थानकाबाहेर थोड्याच वेळामध्ये हे आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानकाबाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। विद्यार्थी आणि तरुणांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। राजकीय पक्ष देखील या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। यानंतर पुढची बातमी पाहूया। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे। जोरदार पावसामुळे गोंदियातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पावसाला सुरुवात झाल्यामुळे रखडलेल्या धान पिकाच्या लागवडीला वेग आलाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस आल्यानंतर मध्यंतरी 10 दिवसांपर्यंत पावसाने दडी मारली होती। मात्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। बातमी येवल्यातून आहे। येवल्याच्या धुळगावमध्ये अज्ञात व्यक्तीनं 1 एकरावरील कारल्याची बाग उद्ध्वस्त केल्यामुळे एकच खळबळ आली आहे। शेतकरी संजय वाळकेंनी कांद्याला भाव नसल्यामुळे पीक कर्ज काढून कारल्याची बाग उभी केली होती। बाजारामध्ये कारल्याला चांगला भाव मिळतोय। असं असताना देखील मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं कारल्याची बाग मुळासकट उपडून नष्ट केली। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। संग्रामपूर तालुक्यातील निपाणा गावामध्ये रवी सीड्स कंपनीच्या उन्नती वाणाचं बियाणं हे उगवलं नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पीक न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात रोटावेटर फिरवून पुन्हा दुबार पेरणी करावी लागते। त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे। आर्थिक फटका बसतोय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासन आणि संबंधित कंपनीकडून तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। शेतकरी आता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी माझ्या शेतामध्ये रवी कंपनीची 4 बॅग सोयाबीनची लागवड केली होती। त्याच्यामध्ये फक्त 20% सोयाबीन माझ्या शेतामध्ये उगवलं आहे आणि या बोगस बियाण्यापासून खूप शेतकरी आमच्या निवारा गावामध्ये त्रस्त झाले आहेत। तरी याचा विल्हेवाट लावण्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये कृषी अधिकारी हा नेमण्यात यावा व आमचं न निघालेलं बियाणं हे कंपनीकडून आम्हाला 50,000 रुपये मदत द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला आणि आमच्या संग्रामपूर तालुक्याला त्वरित कृषी अधिकारी द्यावा ही विनंती आहे।